कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत 16 ऑक्टोबरचा बोलीबीट। सर्व व्यापारी हळद शेतीमाल घेत आहेत आणि शेतीमालाची आय थिंक हळदीची डिमांड जास्त वाढलेली आहे, तर शेतकरी बांधवांनी थोडं विचार करावा या गोष्टीचा। आणि हळद शेतीमालाचे बाजारभाव 13,000 14,000 रुपये विकत आहेत। सरासरी 12 12.5 13,000 रुपयापर्यंत हळद शेतीमाल जात आहेत। तर त्या विचाराने ज्या बाजारभावामध्ये शेतीमाल विकणे परवडतो शेतकऱ्याला, त्या भावामध्ये आपले शेतीमाल विकावेत किंवा जर जास्त बाजारभाव वाढू शकतो त्याचा जर अंदाज असेल तर त्या अंदाजानुसार माल ठेवावे अशी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे। कारण हळदीची भरपूर डिमांड आहे वाटत आहे, कारण व्यापारी भरपूर रेट वाढवून हळद घेत आहेत। याचा अर्थ थोडे बाजारभाव आणखी वाढण्याचे चान्सेस आहेत। तर शेतकरी बांधवांनी थोडा विचारपूर्वक विचार करून हळद विकायची का ठेवायची याचा विचार थोडाफार करावा। बीट झालं, त्यामध्ये 13,750 काडी विकली। 13,750, 13,460, 13,000 रुपये गठ्ठा विकला। हा 13,250 ही काडी विकली। 13,000 रुपये गठ्ठा। 13,800 रुपये ही काडी। 13,700 रुपये या काडीचा बाजारभाव। 13,710 या काडीचा बाजारभाव। 13,705, 13,100 रुपये गठ्ठा विकत आहे। 12,500 ते 13,000, 13,000 रुपये सरसकट गठ्ठ्याचे बाजारभाव आहे। 13,000 रुपये गठ्ठा। 12,905, 12,905, 12,705 रुपये काडी। 13,705 रुपये काडी। 13,705, 13,775, 14,500, 14,500, 13,000 रुपये गठ्ठा। 12,000 रुपये काडी। 12,905, सॉरी 12,905 रुपये गठ्ठा। 12,895 हा। 12,650 गठ्ठा। 14,000 रुपये फिंगर। 14,000। तर हळदीच्या बाजारभावामध्ये मागच्या हप्त्याच्या तुलनेमध्ये 2,000ची तेजी आलेली आहे। जे माल 12 12,500 विकत होते ते माल 14 14.5 पर्यंत माल विकत आहे।